press the bell icon on the YouTube app and never miss another update. कैसे हो बच्चों? आज का हमारा पाठ है लेखक हरिशंकर परसाई द्वारा लिखित एक व्यंग्य रचना ईमानदारों के सम्मेलन में। इस पाठ में हम देखेंगे ईमानदार यानी प्रामाणिक लोग। ईमानदारों का एक सम्मेलन होता है, वहाँ पर क्या होता है, कौन सी घटना होती है। ईमानदारों के सम्मेलन में एक घटना घटती है, इसके बारे में एक व्यंग्य रचना हरिशंकर परसाई जी ने किया है इस पाठ के द्वारा। बच्चे आइए देखेंगे इस पाठ के लेखक का एक छोटा सा परिचय। बच्चों, हरिशंकर परसाई जी का एक परिचय। कलम को लेखक की तलवार मानने वाले श्री हरिशंकर परसाई हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि है। बच्चों, हरिशंकर परसाई जी बेजोड़ निधि यानी उनकी समानता कोई न करने वाला एक निधि है। ऐसे एक साहित्यकार है हिंदी के हरिशंकर परसाई। कलम को लेखक की तलवार मानते हैं। वीर को उसके तलवार ही उसकी शक्ति है, लेकिन कलम को लेखक की तलवार, कलम क्या होता है, लेखक की तलवार है। तो शत्रु को नाश करने के लिए किस खड्ग का प्रयोग होता है, तलवार का। वैसे ही एक समाज की बुराइयों को मिटाने के लिए लेखक को एक लेखनी की ज़रूरत होती है। कलम यानी लेखनी। इनका जन्म मध्य प्रदेश के जमानी गांव में 22 अगस्त 1924 को हुआ था। मध्य प्रदेश के जमानी गांव 22 अगस्त 1924 में इनका जन्म हुआ था। इनकी कुछ प्रमुख रचनाएं हैं बच्चों। हंसते हैं रोते हैं, भूत के पांव पीछे, सदाचार की ताबीज, वैष्णव का फिसलन आदि। हिंदी के व्यंग्य साहित्य के विकास में इनका योगदान अद्वितीय है। हिंदी का व्यंग्य साहित्य, व्यंग्य रचना में इनका योगदान बहुत ज़्यादा है। देखेंगे इस व्यंग्य रचना में उन्होंने क्या किया है। ईमानदार कहने वाले लोगों का पर्दाफाश किया है बच्चों। तो ईमानदारों के सम्मेलन में प्रस्तुत व्यंग्य रचना में एक सामाजिक असंगति की ओर संकेत किया गया है। इसमें हास्य और व्यंग्य का सुंदर सम्मिश्रण है। एक समाज में चलने वाले एक संगति के बारे में बताया गया है। इसमें इस ईमानदारों के सम्मेलन में हास्य और व्यंग्य, हास्य भी है और व्यंग्य भी का सम्मिश्रण हम देख सकते हैं। इस रचना के माध्यम से परसाई जी ने ईमानदार कहने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश किया है। ಈ ಕಥೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ ಇಮಾನ್ದಾರ್, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತ ಹೇಳುವಂತಹ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ಅವರು ಅನಾವರಣಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾವ ಘಟನೆ ಆಗತ್ತೆ ಆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. मैंने कतई ऐसा कुछ नहीं किया जिससे ईमानदार माना जाऊं, न जाने उन्हें कैसे यह भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूँ. लेखकರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, मैंने कतई ऐसा काम कुछ नहीं किया जिससे ईमानदार माना जाऊं. कतई ಯಾವಾಗಲೂ, मैं कभी भी अच्छा काम नहीं किया. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸವನ್ನು ಎಂದೂ ಮಾಡಿಲ್ಲ, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಹೇಗೆ ಭ್ರಮೆ ಉಂಟಾಯಿತೋ ಏನೋ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಮುಜೆ ಪತ್ರ ಮಿಲ, ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ಸಿಗುತ್ತೆ. ಲೇಖಕರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಕ್ಕಳೇ ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕನಲ್ಲ, ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲ, ಅಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ನನಗೆ ಇಂಥ ಪತ್ರ ಬಂತು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಆ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ನೋಡೋಣ. ಮುಜೆ ಪತ್ರ ಮಿಲ, ಆ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು, हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. हम देखिए, हम इस शहर में, शहर यानी इस सिटी में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. ಎಂತಹ ಸಮ್ಮೇಳನ ಇತ್ತು, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ ಇದೆ. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. ಅದರಲ್ಲಿ ಬರೆದಿತ್ತು, ನೀವು ದೇಶದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. ನೀವು ಬಂದು ಈ ಸಮ್ಮೇಳನದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿ, हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे. हम आपको आने जाने का किराया
ಬಂದು ಹೋಗುವಂತಹ ಒಂದು ಬಾಡಿಗೆ ಭತ್ತೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ದುಡ್ಡನ್ನು ಹಣವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ತಥಾ ಆವಾಸ್ ಭೋಜನ ಆದಿ ಕಿ ಉತ್ತಮ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕರೆಂಗೆ. ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು, ಆವಾಸ್ ನೀವು ಇರೋದಕ್ಕೆ ಸ್ಟೇ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಗವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ಊಟವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ನೀವು ಬನ್ನಿ. आपके आगमन से ईमानदारों तथा उदयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी. ನೀವು ಬಂದರೆ आपके आगमन से ನಿಮ್ಮ ಆಗಮನದಿಂದ ईमानदारों और उदयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी. आपके आगमन से ईमानदारों को, जो ईमानदार है उनको आपके भाषण से, आपके बातों से, और उदीयमान ईमानदार यानी जो ईमानदार होना चाहते हैं उनको बहुत प्रेरणा मिलेगी. इस तरह उस पत्र में लिखा गया था. ಆ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಬರೆದು इसको देखकर लेखक सोचते हैं कि मैं ईमानदार नहीं हूँ. उन्हें कैसे भ्रम हो गया, न जाने उन्हें कैसे भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूँ. ಇಂಥ ಪತ್ರವನ್ನು ನೋಡಿ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಹೇಗೆ ಭ್ರಮೆ ಆಯಿತೋ ಏನೋ, ಈ ಲೆಟರ್ನ ಕಳಿಸಿರೋರಿಗೆ, ಈ ಪತ್ರವನ್ನು ಕಳಿಸಿರೋರಿಗೆ ನಾನು ಈಮಾನ್ದಾರ್ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಈಮಾನ್ದಾರಿ ಕೆಲಸವನ್ನು ಎಂದೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮುಂದೇನಾಗುತ್ತೆ, मैं गया लेकिन हल्फिया कहता हूँ कि ईमानदारी के लिए नहीं गया. ईमानदारರ ಸಮ್ಮೇಳನದಿಂದ ಪತ್ರ ಬಂದಿರುತ್ತೆ. ಲೇಖक कहते हैं मैं गया, ನಾನು ಹೋದೆ, लेकिन ईमानदारी के लिए नहीं गया, प्रामाणिकता के लिए नहीं गया, मैं ये हिसाब लगा कर गया. ಲೇಖಕರು ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಲೆಟ್ರ್ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಪತ್ರ ಬಂದಿರುತ್ತೆ, ಆದರೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಆದರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಗಾಗಿ ಅವರು ಹೋಗಿರಲ್ಲ. ಏ ಹಿಸಾಬ್ ಲಗಾಕರ್ ಗಯಾ, ಏನನ್ನ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ, कि दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले दर्जे का किराया लूँगा. ಅಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಮೊದಲು ಅತಿಥಿಗಳೆಲ್ಲ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಮಕ್ಕಳು. ತೋ ये हिसाब लगा करके ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಂದರೆ, दूसरे दर्जे में जाऊंगा पहले दर्जे का किराया लूँगा. ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಟಿಕೆಟನ್ನು ತಗೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಅವರು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ, ಹೋಗ್ತಾರೆ. इससे 150 रुपये बचेंगे. ನಾನು ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸ್ ಟಿಕೆಟಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ದುಡ್ಡನ್ನು ಇಸ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಇದರಿಂದ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಉಳಿಯುತ್ತೆ, 150 रुपये ಬಚೆಂಗೆ, 150 रुपीಸ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಉಳಿಯುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಈ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ, ಮುಖ್ಯ अतिथि होने वाला व्यक्ति यहाँ पर अप्रामाणिकता दिखा रहा है. तो वो क्या हिसाब लगा कर जाता है, दूसरे दर्जे में जाकर पहले दर्जे का किराया लेने के लिए सोच कर जाता है. ये बेईमानी कहलाएगी, लेकिन ये बेईमानी है, अप्रामाणिकता है. पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों. वो सोचते हैं उन लोगों ने, ಯಾರು ನನಗೆ ಪತ್ರ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅವರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಇಮಾನ್ದಾರ ಅಂತ ಯಾಕೆ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಇಮಾನ್ದಾರ್ ಅನ್ನುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ, ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯೇ ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ದರ್ಶನ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ. लेखक दूसरे दर्जे में जाते हैं, वहाँ उतरते हैं. स्टेशन पर, रेलवे स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ. लेखक का बहुत स्वागत होता है. लगभग 10 बड़ी फूलमालाएं पहनाई गई. लगभग सुमारू 10 बड़ी फूलमालाएं लेखक को पहनाई गई. सोचा, अवागा जब लेखक सोचते हैं 10 फूलमालाओं को देखकर, आसपास कोई माली होता तो फूलमालाएं भी बेच लेता. तो लेखक सोचते हैं आसपास कोई माली होता, माली हूवन्न मारुववनु, अगर माली होता तो मैं फूलमालाओं को बेच लेता. ಅವರು ಹೂವಿನ ಹಾರಗಳನ್ನು ಮಾರುವುದಕ್ಕೆ ಕೂಡ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. मुझे होटल के एक बड़े कमरे में ठहराया गया. ಆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವರಿಗೆ एक होटल के कमरे में ठहराया गया, स्टे ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾರೆ. मेरे कमरे के बाएं और सामने 2 हॉल थे. और कमरे के बाएं, उनके कमरे के बाएं और इस लेफ़्ट साइड और सामने और बाएं और उनके सामने क्या थे, 2 हॉल थे.
लेखक जहाँ थे उसके बाएं और सामने 2 हॉल थे होटल में, जिसमें लगभग 30-35 प्रतिनिधि ठहरे थे। ईमानदारों के सम्मेलन में आए हुए ಪ್ರತಿನಿಧಿ वहाँ थे। ಇವರಿಗೆ ಒಂದು ಹೋಟೆಲಿನ ಒಂದು ರೂಮಲ್ಲಿ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ಜಾಗವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಲಗ್ಭಗ್ ಸುಮಾರು 30-35 ಪ್ರತಿನಿಧಿ ठहरे थे. ಪ್ರತಿನಿಧಿ ಡೆಲಿಗೇಟ್ಸ್ 30ರಿಂದ 35 ಜನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಕೂಡ ಆ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಅವರು ಕೂಡ ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತಹ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿದ್ದರು. मेरे 2 ईमानदार साथी भी मेरे ही कमरे में आ गए. मेरे 2 ईमानदार साथी, ಇಬ್ಬರು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಸಾಥಿಗಳು, ಸಹಪಾಠಿ ಜೊತೆ ಇರುವಂತಹ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇವರ ಒಂದು कमरा यानी रूम में ठहरे थे. मैंने सोचा ताला लगाया जाएगा तो इन्हें तकलीफ होगी. तकलीफ यानी कष्ट. तो लेखक के कमरे को ताला नहीं लगाया क्योंकि उन्होंने सोचा ताला लॉक करने के लिए सोचते हैं, लेकिन इन्हें तकलीफ होगी. इन 2 ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಇವರ ಜೊತೆ ಇರುವಂಥ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು मैंने ताला नहीं लगाया. लेखक अपने कमरे का ताला नहीं लगाया. उद्घाटन शानदार हुआ. तो लेखक ईमानदारों के सम्मेलन में जाकर क्या करते हैं, उद्घाटन करते हैं. बच्चों, उद्घाटन कैसे हुआ? बहुत शानदार, बहुत वैभवित एक उद्घाटन होता है ईमानदारों का सम्मेलन में. उद्घाटन मैंने लगभग 1 घंटे तक भाषण दिया. तो लेखक कितने घंटे तक भाषण देते हैं? 1 घंटे तक भाषण देते हैं. ईमानदारी के बारे में, प्रामाणिकता के बारे में भाषण देते हैं. लेखक ही प्रामाणिक नहीं थे, लेकिन भाषण देते हैं प्रामाणिकता के बारे में. लोग जा चुके थे. ईमानदार के सम्मेलन में लोग रहते हैं, मुख्य अतिथि सब रहते हैं, ईमानदार लोग रहते हैं, तो लोग जा चुके थे. मैं था मुख्य अतिथि. मुझे लोग बातें कर रहे थे. तो मुख्य अतिथि के साथ लोग क्या कर रहे थे? बातें कर रहे थे. मैं चलने लगा तो चप्पल पहनने गया. तो लेखक वहाँ से ईमानदारों के सम्मेलन से नीचे उतरकर चप्पल पहनने के लिए जाते हैं, स्लीपर डालने के लिए जाते हैं. देखा मेरी चप्पलें गायब थी. गायब होना, गुम हो जाना. नहीं थे. लेखक की चप्पलें वहाँ नहीं थे. नई और अच्छी चप्पलें थी. लेखक की चप्पलें गायब हो गई थी, नहीं थी, लेकिन उनकी चप्पलें कैसी थी? नई और अच्छी चप्पलें थी. न्यू और बहुत गुड एंड न्यू स्लीपर्स. तो बहुत अच्छी चप्पलें थी. अब वहाँ एक जोड़ी फटी पुराने चप्पलें थी. उस जगह पर लेखक की चप्पलों की जगह पर एक जोड़ी फटी और पुरानी चप्पलें थी. फटी चप्पल, बेकार थे चप्पल थे. ईमानदारों के सम्मेलन में लेखक मुख्य अतिथि की चप्पलें चोरी हो गई थी. मैंने उन्हें ही पहन लिया. लेखक क्या करते हैं? उस फटी पुरानी चप्पलों को पहन लेते हैं. यह बात फैल गई कि मेरी नई चप्पलें कोई पहन गया. ये बात फैल गई. फैलना हबूद. सभी लोगों को ये बात फैल गई कि लेखक के चप्पलें किसी ने पहन गए, लेखक की चप्पलें चोरी हो गए. ये बात सभी में ಫೈಲ್ ಗೈ. ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಹಬ್ಬಿತು. ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿ ಕಳ್ತನ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೂ ಹಬ್ಬಿತು ಈ ವಿಷಯ. ಏಕ್ ಇಮಾನ್ದಾರ್ ಡೆಲಿಗೇಟ್ ಮೇರೆ ಕಮರೆ ಮೇ ಆಯೆ. ಒಬ್ಬ ಇಮಾನ್ದಾರ್ ಡೆಲಿಗೇಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಲೇಖಕರ ಒಂದು ರೂಮಿಗೆ कमरे में आते हैं. कहने लगे क्या आपकी चप्पलें कोई पहन गया. वो डेलीगेट लेखक के साथ बात करते हैं और कहते हैं क्या आपकी चप्पलें कोई पहन गया ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ मैंने कहा, ಅವಾಗ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, हाँ इतने बड़े जलसे में चप्पलों की अदला बदली हो ही जाती है. इष्ट दೊಡ್ಡ इतना बड़ा फंक्शन है तो इतने बड़े फंक्शन में चप्पलों की अदला बदली तो हो जाती है. फिर मैंने ध्यान से देखा, ಚಪ್ಪಲಿಗಳ ಅದ್ಲಿ ಬದಲಿ ಆಗುತ್ತೆ ಬಿಡಿ ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಫಂಕ್ಷನಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಹಳ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ನೋಡ್ತಾರೆ. ಕಿ ಉನ್ಕೆ ಪಾವ್ ಮೇ ಮೇರಿ ಹಿ ಚಪ್ಪಲೇಂ ಥೀ. ಯಾರು ಕೇಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರಲ್ಲ ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿ ಕಳೆದಿದ್ದಾವೆ ಅಂತ, ಅವರ ಕಾಲುಗಳಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಇದ್ವು. ವಹ ಬಿ ಮೇರಿ ಚಪ್ಪಲೇಂ ದೇಖ್ ರಹೆ ಥೇ, वह भी लेखक की चप्पलें देख रहे थे. वे बहुत करके उनकी ही थे. तो
ತೋ ಲೇಖಕರು ಹಾಕ್ಕೊಂಡುವಂಥ ಚಪ್ಪಲಿ ಇವರವಾಗಿದ್ವು, ಆ ಪ್ರತಿನಿಧಿ ಹಾಕಿಕೊಂಡಿರುವಂಥ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಲೇಖಕರಾಗಿದ್ವು. ಅಂದರೆ जो व्यक्ति लेखक की चप्पलें पहनता है वही आकर लेखक को पूछता है. ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಕಳ್ತನ ಮಾಡಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ ಬಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕಳೆದು ಹೋಗಿದಾವ ಅಂತ. ಮತ್ತೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ, वो बेहिचक मुझसे कहने लगे, मुझे समझाने लगे. ಮತ್ತೆ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ನೋಡಿ, ಏನಂತ ಅವರಿಗೆ ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. देखिए चप्पलें एक जगह नहीं उतारनी चाहिए. ನೋಡಿ, ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಒಂದು ಕಡೆ ಬಿಡಬಾರ್ದು. ಏಕ್ ಚಪ್ಪಲ್ ಯಹಾ ಉತಾರಿಯೇ ತೋ ದೂಸರಿ 10 ಫೀಟ್ ದೂರ್. ಒಂದು ಚಪ್ಪಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಿಡ್ರಿ, ಇನ್ನೊಂದು ಚಪ್ಪಲಿ 10 ಫೀಟ್ ದೂರ್. ತಬ್ ಚಪ್ಪಲೇ ಚೋರಿ ನಹಿ ಹೋತಿ. ಆವಾಗ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕಳ್ತನ ಆಗೋದಿಲ್ರಿ. ಏಕ್ ಹಿ ಜಗಹ ಜೋಡಿ ಹೋಗಿ ತೋ ಕೊಯ್ ಭಿ ಪಹನ್ ಲೇಗಾ. ಒಂದೇ ಕಡೆ ಜೋಡಿ ಇದ್ದರೆ ಯಾರಾದರೂ ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಮೇನೆ ಐಸಾ ಹಿ ಕಿಯಾ ಥಾ, ನಾನು ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. ತೋ ಲೇಖಕ ಸಮಜಾತಾ ಹೈ. ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಅವನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ, ಅವನು ಲೇಖಕರಿಗೆ ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾನೆ. वो कहता है देखिए चप्पलें एक जगह उतारनी नहीं चाहिए. एक चप्पल यहाँ उतारिए तो दूसरी 10 फीट दूर. तब चप्पलें चोरी नहीं होती. एक ही जगह जोड़ी होगी तो कोई भी पहन लेगा. मैंने ऐसा ही किया था कहकर लेखक को क्या करता है, वो डेलीगेट सलाह देता है. मैं देख रहा था कि वह मेरी ही चप्पलें पहने हैं और मुझे समझा रहे हैं. लेखक देख रहे हैं कि वो लेखक के चप्पलें पहनकर लेखक को समझा रहा था. ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅವನು ಲೇಖಕರಿಗೆ ಸಲಹೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದ. ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಈ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿ ಕೂಡ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರಾಗಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಡೆಲಿಗೇಟ್ ಕೂಡ ಲೇಖಕರ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅನ್ನುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯ ಒಂದು ಕೆಲಸ ಏನಾಗಿದೆ ಅಂತಂದರೆ ಅವನು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೀಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತುಂಬ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅವರ ಕೆಲಸ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಕೆಲಸ ಆಗಿರುತ್ತೆ. ಬೇರೆಯವರ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಹಾಕೊಳ್ಳೋದು ಕೂಡ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಆಗಿದೆ. ಮೇನೆ ಕಹಾ, ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಈಗ ತೋ वो कुछ नहीं कर सकते थे, वो नहीं कहते थे कि मेरी चप्पल है. ಯಾಕೆಂತಂದರೆ ಲೇಖಕರು ಕೂಡ ಅವರ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ರು. मैंने कहा कोई बात नहीं, सुबह दूसरी खरीद लूँगा. कोई बात नहीं, छोड़ दो, मैं सुबह दूसरी खरीद लूँगा. मैं सुबह उठकर दूसरी चप्पलें खरीद लेता हूँ. आपकी चप्पलें नहीं गई, ये गनीमत है. गनीमत यानी वेरी गुड, आप अच्छी बात है, आपकी चप्पलें नहीं गई है. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಕಳೆದಿಲ್ಲಲ್ಲ, ತುಂಬ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ, ನಾಳೆ ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಲೇಖಕರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಕೊಠಡಿಗೆ ಹೊರಡ್ತಾರೆ. ಫಿರ್ ಮೇನೆ ದೇಖಾ ಕಿ ಏಕ್ ಬಿಸ್ತರ್ ಕಿ ಚಾದರ್ ಗಾಯಬ್ ಹೈ. ಲೇಖಕರು ಕೊಠಡಿಗೆ ಬಂದು ನೋಡ್ತಾರೆ. ಉನ್ಕೆ ಕಮರೆ ಮೇ ಜಾಕರ್ ದೇಖ್ತೆ ಹೈ ಕಿ लेखक के कमरे से 2 बिस्तर के चादर गायब है. बिस्तर के चादर यानी बेड कवर्स. तो बेड कवर्स गायब हो गए हैं. मैंने आयोजनकर्ताओं से कहा तो उन्होंने जवाब दिया, होटल वालों ने धुलाने को भेज दी होगी. तब लेखक क्या करते हैं, आयोजनकर्ताओं को, ईमानदारों के सम्मेलन के आयोजनकर्ताओं को बुलाकर पूछते हैं कि 2 चादर गायब है, कहाँ है कहकर. तब होटल वालों ने कहा, सॉरी आयोजनकर्ता नहीं है, तो आयोजनकर्ताओं को कहते हैं, लेकिन होटल वाले कहते हैं धुलाने को भेज दी होगी. धुलाना यानी वॉश करवाना. तो उस बेड कवर को धुलाने के लिए भेज दी होगी, वॉश करने के लिए. दूसरी आ जाएगी, पर दूसरी आई नहीं. दूसरी आ जाएगी. तो ಆ ಬೆಡ್ ಕವರ್ ಕಳೆದೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಬೇರೆದು ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೋಟೆಲ್ನವರು, ಆದರೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು ಅಂತಂದರೆ, ಲೇಖಕರ ಕೊಠಡಿಯಿಂದ 2 ಬೆಡ್ ಚಾದರ್ ಗಾಯಬಾಗಿತ್ತು. ತೋ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಏನಾಗಿತ್ತು, ಕಳ್ಳತನ ಆಗಿತ್ತು. ಚಾದರ್ಗಳು ಕಳ್ಳತನವಾಗಿದ್ವು. ಈ ಒಂದು ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಅದು ಕದ್ದಿರಬಹುದು. तो सेकेंड डे ಏನಾಗುತ್ತೆ ನೋಡೋಣ. दूसरे दिन गोष्ठियाँ शुरू हो गई. रात को गोष्ठियों से लौटा, देखा कि 2 और चादरें गायब हैं. तीनों चली गई. तो
लेखकರು ನೋಡ್ತಾರೆ दूसरे दिन गोष्ठियाँ शुरू हो गई। सेकेंड डे कार्यक्रम शुरू हो जाते हैं। तो रात को गोष्ठियों से लौटा तो फंक्शन होने के बाद वो गोष्ठियों से आते हैं, देखा कि 2 और चादरें गायब है। और दूसरे दिन भी चादरें गायब थी लेखक के कमरे से, तीनों चली गई। टोटली कितने चादरें गायब हो गई? पहले चप्पल गायब हो गए, पहले क्या गायब हो गए? लेखक के चप्पलें। दूसरे दिन क्या गायब हो गई? चादरें, चादरें गायब हो गई थी, तीनों चली गई। तो दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगा। तो लेखक क्या करते हैं दूसरे दिन? तो बैठक में जाने के लिए, मीटिंग में जाने के लिए क्या करते हैं? धूप का चश्मा खोजने लगे। धूप का चश्मा यानी सनग्लास, क्योंकि धूप रहती है बहुत, फंक्शन में बैठने के लिए सनग्लास डालना पड़ता है बच्चों। तो लेखक क्या करते हैं? सनग्लास को ढूंढने लगे, खोजना ढूंढना, सर्च करते हैं। तो नहीं मिला, शाम को तो था लेकिन धूप का चश्मा नहीं मिला। वो कब था? लेखक के घर में शाम को था, लेकिन सुबह धूप का चश्मा नहीं था, सनग्लास नहीं था। मैंने 1-2 लोगों से कहा तो बात फैल गई। ಲೇಖಕರು ಒಂದಿಬ್ಬರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಧೂಪ ಚಶ್ಮಾ ನೋಡಿದ್ರ ಅಂತ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತಹ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯ ಧೂಪ ಚಶ್ಮಾ ಕಳೆದೋಗಿದೆ ಅಂತ. इसी समय बगल के कमरे में हल्ला हुआ। ಈ ಧೂಪ ಚಶ್ಮಾ ಖೋಜ್ ರಹೆ ಥೆ, ಧೂಪ ಚಶ್ಮಾ ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಪಕ್ಕದ ಒಂದು ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಗಲಾಟೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಕಳೆದಿರುತ್ತೆ. ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಏನೇ? सूट केस। अरे मेरा ब्रीफ केस कहाँ चला गया, यहीं तो रखा था। ಅಲ್ಲಿ ಶಬ್ದ ಕೇಳುತ್ತೆ ಲೇಖಕರಿಗೆ, ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಎಲ್ಲಿದೆ, ಇಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತುಂಬ ಗಲಾಟೆ ಶುರುವಾಗಿರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಪಕ್ಕದ ಕೋಣೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಕಳ್ಳತನ ಆಗಿರುತ್ತೆ. ಲೇಖಕರು ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ, मैंने पूछा उसमें पैसे तो नहीं थे, ಅದರಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿರಲಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ जवाब मिला, पैसे तो नहीं थे, कागजात थे। कागजात का अर्थ है कागज पत्रಗಳು। सूटकेस में क्या था? कागजात। तो बगल वाले कमरे में, ಪಕ್ಕದ ಕೋಣೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನಾಗಿತ್ತು? ಕಾಗದ ಪತ್ರಗಳಿಂದ ತುಂಬಿರುವಂತಹ ಒಂದು ಬ್ರೀಫ್ ಕೇಸ್ ಕಳ್ಳತನ ಆಗಿತ್ತು. मैंने कहा तो मिल जाएगा। ಲೇಖಕ ಅವರಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಿಲ್ ಜಾಯೇಗಾ, ಸಿಗುತ್ತೆ ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, मैं धूप का चश्मा बिना धूप का चश्मा लगाए बैठक में पहुंचा। लेखक धूप का चश्मा नहीं पहनते हैं, बिना धूप का चश्मा मीन्स विदाउट सनग्लास। तो विदाउट सनग्लास वो क्या करते हैं? बैठक में पहुंच गए और मीटिंगिಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ. बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी हुई। बैठक में जाकर बैठते हैं, बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी। मीटिंगಲ್ಲಿ ಒಂದು ಟೀ ಬ್ರೇಕ್ ಇರುತ್ತೆ, चाय की छुट्टी 15 मिनट्स ब्रेक ಇರುತ್ತೆ, टी ब्रेक। लोगों से सहानुभूति प्रकट की, लोगों ने लेखक से सहानुभूति प्रकट की। ಜನ ಬಂದು ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನು ಪ್ರಕಟ ಮಾಡ್ತಾರೆ ಲೇಖಕರಿಗೆ. ಏನ್ರಿ ಲೇಖಕರೇ, ನಿಮ್ಮ आपके चप्पलें गायब हो गई, आपके कमरे से चादरें गायब हो गई, और क्या गायब हो गया था? धूप का चश्मा, आपका धूप का चश्मा भी गायब हो गया था कहकर वो क्या करते हैं? सांत्वना देते हैं, सहानुभूति प्रकट करते हैं. ಎಲ್ಲರೂ ಲೇಖಕರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. एक सज्जन आए, कहने लगे, ಹಾಗೆ उसी समय एक सज्जन आते हैं, एक डेलीगेट, ईमानदार डेलीगेट आते हैं और कहने लगे, वो कहते हैं बड़ी चोरियां हो रही है, देखिए आपका धूप का चश्मा ही चला गया। वो सज्जन आकर लेखक से बात करते हैं, कहते हैं बड़ी चोरियां हो रही है, बहुत चोरियां हो रही है, देखिए आपका धूप का चश्मा चला गया, आपका धूप का चश्मा चला गया, ನಿಮ್ಮ ಒಂದು ತುಂಬ ಕಳ್ತನ ಆಗ್ತಿದೆ, ನಿಮ್ಮ ಸನ್ಗ್ಲಾಸ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಡೆಲಿಗೇಟ್ ಲೇಖಕರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾನೆ. वो धूप का चश्मा लगाए थे, ಅವರು ಕೂಡ ಆ ಡೆಲಿಗೇಟ್ सनग्लासನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ರು. वो भी क्या किया था? वो डेलीगेट धूप का चश्मा पहन लिए थे. मुझे याद था एक दिन पहले वो धूप का चश्मा नहीं लगाए थे. लेखक को याद था
एक दिन पहले वो धूप का चश्मा नहीं लगाए थे बच्चों. तो ಲೇಖಕ को याद आया ಒಂದಿನ ಮುಂಚೆ ಇವರು ಸನ್ಗ್ಲಾಸನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. मैंने देखा जो चश्मा वह लगाए थे वो मेरा ही था. ಲೇಖಕ कहते हैं कि ಅವ್ರು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರುವಂತಹ ಧೂಪ ಚಶ್ಮಾ ಮೇರಾ ಹಿತ ನಂದೇ ಆಗಿತ್ತು. ನೋಡಿ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಇಮಾನ್ದಾರ್ ಡೆಲಿಗೇಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ಲೇಖಕರ ಧೂಪ ಚಶ್ಮಾವನ್ನು ಕಳ್ತನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಮತ್ತೆ ಬಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ, कहने लगे आपने चश्मा लगाया नहीं था, ನೀವು ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ಲಿಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. मैंने कहा, ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है, मैंने कमरे के टेबल पर रख दिया था. ಏನು ರೀ, रात को चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है, ರಾತ್ರಿ ಬೆಳದಿಂಗಳಲ್ಲಿ ಚಂದ್ರನ ಬೆಳಕಲ್ಲಿ ಧೂಪ ಚಶ್ಮಾ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರವಾ. मैंने कमरे के टेबल पर रख दिया था, ನಾನು ಕಮ್ರೆ ಕಾ ಟೇಬಲ್ ಏನೇ ಆ ಒಂದು ರೂಮಿನ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಆ ಧೂಪ ಚಶ್ಮಾವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. वो बोले कोई उठा ले गया होगा. तो ಚಶ್ಮಾವನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರೋನು ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. तो ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, कोई उठा ले गया होगा, कोई ले गया होगा. मैं उन्हें देख रहा था और वह मेरा चश्मा लगाए इत्मीनान से बैठे थे. लेखक देख रहे थे और वो मेरा चश्मा लगाए इत्मीनान से बैठे थे. वो लेखक का चश्मा लगाकर बहुत आराम से बैठे थे. ಲೇಖಕರ ಕನ್ನಡಕವನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಆರಾಮಾಗಿ ಕುಳಿತಿದ್ದ ಆ ವ್ಯಕ್ತಿ. तीसरे दिन रात को लौटा तो कुछ हरारत थी, थोड़ी ठंड भी थी. तो तीसरे दिन लेखक क्या करते हैं, गोष्ठियों से लौटते हैं. तो कुछ हरारत थी, थोड़ी ठंड भी थी. हरारत थोड़ा ಜ್ವರ, ಲೇಖಕರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜ್ವರ ಬಂದಿತ್ತು, ಸ್ವಲ್ಪ ಚಳಿ ಜ್ವರ ಬಂದ ಹಾಗೆ ಆಗಿತ್ತು. तो मैंने सोचा बिस्तर के कंबल निकाल लूँ, पर कंबल भी गायब था. ಅವ್ರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಾನು ಬಿಸ್ತರ್ ಕಿ ಕಂಬಲ್, ನಾನು ಕಂಬಲನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬೆಡ್ಶೀಟನ್ನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಮಲ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. पर कंबल भी गायब था. तो तीसरे दिन क्या गायब था, कंबल. कंबल भी गायब था बच्चों. तो लेखक के कमरे से तीसरे दिन कंबल गायब हो गया था. फिर हल्ला हुआ, फिर शोर हुआ, ಮತ್ತೆ ಗಲಾಟೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ. स्वागत समिति के मंत्री आए, कई कार्यकर्ता आए. मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे. वहाँ पर लेखक का कंबल गायब हो गई थी, तो इसलिए पहले दिन चप्पलें, दूसरे दिन चादरें, धूप का चश्मा और तीसरे दिन कंबल गायब हो गई थी. इसलिए वहाँ मंत्री आयोजन करता आए और ईमानदारों के सम्मेलन के मंत्री आए, सब लोग आते हैं. तब मंत्री कार्यकर्ताओं को डांटते हैं. तो मंत्री कार्यकर्ताओं को कहते हैं, तुम लोग क्या करते हो, तुम्हारी ड्यूटी यहाँ है, तुम्हारे रहते चोरियाँ हो रही है, ये ईमानदार का सम्मेलन है, बाहर ये चोरी की बात फैली तो कितनी बदनामी होगी. ಅಲ್ಲಿ ಆ ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನ ಆಯೋಜನೆ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬರ್ತಾರೆ, ಮಂತ್ರಿಗಳು ಬರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಮಂತ್ರಿಗಳು ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಬೈತಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ತುಮ್ ಲೋಗ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತೆ ಹೋ, ನೀವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆ, ತುಮಾರಿ ಡ್ಯೂಟಿ ಯಹಾ ಹೈ, ನಿಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಇಲ್ಲಿದೆ. ನೀವು ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಎಲ್ಲಿ, ಇಮಾನ್ದಾರರ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಎಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿರಬೇಕು. ತುಮಾರೇ ರೀತಿ ಚೋರಿಯಾ ಹೋ ರಹಿ ಹೈ, ನೀವು ಇದ್ಕೊಂಡು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕಳ್ತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ईमानदार सम्मेलन है, ये ईमानदारों का सम्मेलन है, प्रामाणिकों का सम्मेलन है. बाहर ये चोरी की बात फैली तो कितनी बदनामी होगी. बदनामी यानी अवमान. तो बाहर ये बात फैली, ಹೊರಗಡೆ ಏನಾದರೂ ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾದರೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನಗಳು ಆಗುವಂತಹ ಒಂದು ವಿಷಯ ಏನಾದರೂ ಹೊರಗಡೆ ಗೊತ್ತಾದರೆ, ಜನಗಳಿಗೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಾದರೆ, ಇಂಥ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನಗಳು ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ ಏನಾದರೂ ಗೊತ್ತಾದರೆ ಎಷ್ಟು ಅವಮಾನ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಕಳ್ಳತನಗಳು ಆಗ್ತಿದೆ. ಅದು ಏನಾಗಿದೆ, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನಗಳು ಆಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಈ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತ ಹೇಳಿ ಜನ ಏನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ, ನಗ್ತಾರೆ, ಅವಮಾನ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ.
कार्यकर्ताओं ने कहा, ಅದಕ್ಕೆ कार्यकर्ताओं ने कहा, हम क्या करें, अगर सम्माननीय डेलीगेट यहाँ वहाँ जाए तो क्या हम उन्हें रोक सकते हैं? रोकना, उनको रोकना, यानी देखो बच्चों, वो कार्यकर्ता कहते हैं ಡೆಲಿಗೇಟ್, सम्माननीय ಡೆಲಿಗೇಟ್, ಈ सम्मानित ಡೆಲಿಗೇಟ್ यहाँ वहाँ जाएं, ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಿಲ್ಸೋಕ್ಕಾಗತ್ತಾ? तो कार्यकर्ताओं ने जवाब देते हैं मंत्री को। मंत्री ने गुस्से से कहा, मंत्री को बहुत गुस्सा आया, मैं पुलिस को बुलाकर यहाँ सबकी तलाशी करवाता हूँ। मैं पुलिस को बुलाकर सबकी तलाशी, इन्वेस्टिगेशन करवाता हूँ मैं सबको बुलाकर। कहाँ कहाँ चोरियाँ हो रही है, कौन चोरियाँ कर रही है, ಯಾರು ಕಳ್ತನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ನಾನು ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಂತ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರು ಮಂತ್ರಿಗೆ ಸಮಜಾಯಿಸ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಬುದ್ಧಿವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೇನೆ ಸಮಜಾಯ, ಐಸಾ ಹರ್ಗಿಜ್ ಮತ್ ಕರಿಯೇ, ಹೀಗೆಂದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले, ये बड़ी अशोभनीय बात होगी. ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಪೊಲೀಸ್ ಬಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಷನ್ ಮಾಡಿದರೆ ಬಹಳ ಬಡಿ ಅಶೋಭನೀಯ ಬಾತ್ ಹೋಗಿ, ಇದು ಶೋಭನೀಯ ಅಲ್ಲ. ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನಗಳು ಆಗ್ತಿದೆ ಅನ್ನೋದು ಅಶೋಭನೀಯ ಮಾತಾಗುತ್ತೆ. ಫಿರ್ ಇತನೆ ಬಡೆ ಸಮ್ಮೇಳನ ಮೇ ಥೋಡಿ ಗಡ್ಬಡಿ ಹೋಗಿ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಮ್ಮೇಳನ, ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಗಡಿಬಿಡಿ ಆಗತ್ತೆ ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕರು ಆ ಮಂತ್ರಿಗೆ ಸಮಜಾಯಿಸ್ತಾರೆ, ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. एक कार्यकर्ता ने कहा, तलाशी किनकी करवाएंगे, आधे के लगभग डेलीगेट तो किराया लेकर दोपहर को ही वापस चले गए. ಆವಾಗ ಒಂದು ಡೆಲಿಗೇಟ್ ಬರ್ತಾನೆ, ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ತಲಾಶಿ ಕಿನ್ಕಿ ಕರ್ವಾಯಂಗೆ, ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟ್ ಯಾರಿಗೆ ಮಾಡಿಸ್ತೀರಾ? ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ಆಧೇ ಸೆ ಲಗ್ಭಗ್ ಡೆಲಿಗೇಟ್, ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಡೆಲಿಗೇಟ್ಗಳು ಕಿರಾಯ ಲೇಕರ್ ದೋಪಹರ್ ಕೋ ಹಿ ವಾಪಸ್ ಗಯೇ ಹೇ, ದುಡ್ಡನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು, ಅಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು, ईमानदारರ ಸಮ್ಮೇಳನ में उन आने जाने का किराया देते थे, पैसा लेकर डेलीगेट चले गए हैं. ईमानदारರ ಸಮ್ಮೇಳನ ಇನ್ನೂ ಮುಗ್ದಿಲ್ಲ, ಆದರೆ ಬಂದಿರುವಂತಹ ईमानदार ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ದುಡ್ಡನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆಗಲೇ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಒಬ್ಬ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಇವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ಏನಪ್ಪ ಇಂಥ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ, ईमानदारों के सम्मेलन में चोरियाँ हो रही है, सब कुछ चोरियाँ हो रही है और डेलीगेट भाग रहे हैं सम्मेलन छोड़कर. देखिए, ಈ ಅರ್ಧಕ್ಕೆ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋದು ಕೂಡ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ. ಈ ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಡೆಲಿಗೇಟ್ಗಳು ಪೂರ್ತಿ ಫಂಕ್ಷನ್ ಆಗೋ ತನಕ, ईमानदारರ ಸಮ್ಮೇಳನ ಆಗೋ ತನಕ ಇರಬೇಕು, ಅದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ. ಆದರೆ ಅರ್ಧಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಡೆಲಿಗೇಟ್ಗಳು ಆ ದುಡ್ಡನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದ್ರು. ಆವಾಗ ಲೇಖಕರಿಗೆ ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆವಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ರಾತ್ ಕೋ ಪಹನ್ನೆ ಕೆ ಕಪಡೆ ಸಿರಾನೆ ದಬಾಕರ್ ಸೋಯಾ. ಆವಾಗ ಲೇಖಕರಿಗೆ ತುಂಬ ಹೆದರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ. ರಾತ್ ಕೋ ಪಹನ್ನೆ ಕೆ ಕಪಡೆ ಸಿರಾನೆ ದಬಾಕರ್ ಸೋಯಾ, ಉಟ್ಟುಕೊಳ್ಳುವಂಥ ಬಟ್ಟೆ, ಅವರು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಿರಾನೆ ದಬಾಕರ್ ಸೋಯಾ, ಪಿಲ್ಲೋ ಕೆಳಗಡೆ, ತಲೆ ದಿಂಬಿನ ಕೆಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಲಗ್ತಾರೆ. ನೈ ಚಪ್ಪಲೆ और शेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया. नई चप्पलें एक चप्पल गायब हो गए थे पहले दिन, तो लेखक ಹೊಸ ಚಪ್ಪಲಿಯನ್ನು ಕೊಂಡ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಅದನ್ನು ಬಿಸ್ತರ್ ಕೆ ನೀಚೆ ದಬಾಯ, ಬಿಸ್ತರ್ ಹಾಸಿಗೆಯ ಕೆಳಗಡೆ ಅವರು ಇಟ್ಟು ಮಲ್ಕೊಂಡ್ರು. ಸುಬಹ ಮುಜೆ ಲೌಟ್ನಾ ಥಾ, ಹೆದರ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಿ ನನ್ನ ಚಪ್ಪಲಿಗಳು ಮತ್ತು ಬಟ್ಟೆಗಳು ಕಳ್ತನ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಲೇಖಕ क्या करते हैं, रात को पहनने के कपड़े सिराने दबाकर सोया और नई चप्पलें और शेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाकर सोते हैं. सुबह मुझे लौटना था, सुबह लेखक को वापस अपने घर जाना था. मुझे उन लोगों ने अच्छा पैसा दिया, उस कार्यकर्ताओं ने, ईमानदारों के सम्मेलन के कार्यकर्ताओं ने और मंत्री सब लोग क्या करते हैं, लेखक को अच्छे पैसे देते हैं. मैंने सामान बांधा, लेखक सामान बांधते हैं घर जाने के लिए. मंत्री ने कहा, जब ईमानदार सम्मेलन के मंत्री आकर कहते हैं परसाई जी को, परसाई जी गाड़ी आने में देर है, चलिए स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन हो जाए.
अब ताला लगा देते हैं. ಅಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡ್ರು, ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆವಾಗ ಮಂತ್ರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪರಸಾಯಿ ಜಿ ಗಾಡಿ ಆನೆ ಮೇ ದೇರ್ ಹೈ. ಪರಸಾಯಿ ಜಿ ಅವರೇ, ಗಾಡಿ ಬರೋದು ಲೇಟು. ಅಂದರೆ ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನಿಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಒಂದು ಕಾರು ಬರುತ್ತೆ ಅನಿಸುತ್ತೆ. तो गाड़ी आने में देर है, चलिए स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन हो जाए. स्वागत ಸಮಿತಿಯವರ ಜೊತೆ ಹೋಗಿ ಒಂದು ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. अब ताला लगा देते हैं. ಈಗ ನಾವು ಲಾಕ್ ಹಾಕೋಣ, ರೂಮಿಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ನಾವು ಊಟಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಊಟಕ್ಕೆ ಕರೀತಾರೆ. पर ताला भी गायब था. ಅಲ್ಲಿ तीसरे दिन क्या था? ताला भी गायब था. लेखक के कमरे से ताला भी गायब था. लास्ट डे ताला, ताला यानी लॉक, लॉक भी गायब हो गया था. देखिए, लॉक भी चोरी हो गया था. तो गजब हो गया. इष्टೊಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಲೇಖಕರಿಗೆ. मैंने कहा रिक्शा बुलवाइए, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, यहाँ नहीं रुकूंगा. ಲೇಖಕರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ತಾಲ ಕೂಡ ಗಾಯಬಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ರಿಕ್ಷಾ ಬುಲ್ವಾಯಿಯೇ, ಮೇ ಸೀದಾ ಸ್ಟೇಷನ್ ಜಾऊंगा. ನಾನು ಗಾಡಿಗೆ ವೇಟ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ರಿಕ್ಷಾ ಕರೀರಿ. ರಿಕ್ಷಾ ಮೀನ್ಸ್ ಆಟೋ, ಆಟೋಗೆ ಕರೀರಿ. ಮೇ ಸೀದಾ ಸ್ಟೇಷನ್ ಜಾऊंगा, ನಾನು ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಯಹಾ ನಹಿ ರುಕೂಂಗಾ, ಇಲ್ಲಿ ನಾನು ಉಳ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ನೀವು ರಿಕ್ಷಾಗೆ ಕರೀರಿ, ನಾನು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಂತ್ರಿ हैरानತೆ. ಮಂತ್ರಿಗೆ ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ಯಾಕೆ ಅಂತ. ಬೋಲೆ ಐಸಾ ಬಿ ಕ್ಯಾ ನಾರಾಜ್ಗಿ ಹೈ? ನಾರಾಜ್ಗಿ ಯಾನೆ ಬೇಜಾರು. ಯಾಕ್ರಿ, ನಿಮಗೆ ಏನು ಬೇಜಾರಾಗಿದೆ? ಐಸಿ ಕ್ಯಾ ನಾರಾಜ್ಗಿ ಹೈ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಮೇನೆ ಕಹಾ, ಲೇಖಕ कहते हैं, ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾರಾಜ್ಗಿ ಕತೈ ನಹಿ, ನಾರಾಜ್ಗಿ ಏನೂ ಇಲ್ರಿ. ಬಾತ್ ಯಹ ಹೈ, ಚೀज़ों तो सब चुरा ली गई. बात क्या है? चीज़ें सब चुरा ली गई. चीज़ें वस्तुएं, मेरी पूरी वस्तुएं चुरा ली गई. पहले चप्पलें, चादरें, धूप का चश्मा, कंबल सब चुरा ली गई. ताला तक चोरी हो गया. ताला तक चोरी में चला गया. ಈ ತಾಲ, ಈ ಬೀಗ ಕೂಡ ಏನಾಗಿದೆ, ಕಳ್ತನ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅಬ್ ಮೇ ಬಚಾವು, ಈಗ ನಾನು ಉಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ರೀ. ಅಗರ್ ರುಕಾ ತೋ ಮೇ ಹಿ ಚುರಾ ಲಿಯಾ ಜಾऊंगा. ಇಲ್ಲೇನಾದರೂ ನಾನಿದ್ರು ಈಗ ನನ್ನನ್ನು ಕೂಡ ಕಳ್ತನ ಆಗಿಬಿಡ್ತೀನಿ, ನಾನು ಕೂಡ ಕಳ್ತನವಾಗಿಬಿಡ್ತೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬೇಗ ಇಲ್ಲಿರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗೋಕ್ಕೆ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಪಾಠದಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಂದರೆ, ಪಾಠದ ಆಶಯದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ಮತ್ತು ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳು ಇರುತ್ತೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ. ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು, ಗುಣ और अवगुण दोनों होते हैं, हम अच्छे गुण को ईमानदारी को अपनाना है. ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಏನು ನೋಡಿದ್ವಿ, ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂತಹ ಅತಿಥಿಗಳ ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಲೇಖಕರು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ ಅವರು, ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಬಂದಿರುವಂಥ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಕಳ್ಳತನಗಳಾಗುತ್ತೆ, ಬೇಯಿಮಾನಿ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಸೊ ಹೀಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿದೆ ಅಂದರೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅನಿಸಿಕೊಳ್ಳಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ ವ್ಯಂಗ್ಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ಈ ಪಾಠದ ಆಶಯ ಏನು ಹೇಳುತ್ತೆ, ಈ ಜಗತ್ ಮೇ ಅಚ್ಛಾಯಿ ಬುರಾಯಿ ದೋನೋ ದಿಖಾಯಿ ದೇತೆ ಹೈ. अच्छाई बुराई, ಒಳ್ಳೆಯದು ಮತ್ತು ಕೆಟ್ಟದ್ದು, दोनों हम देख सकते हैं. हंस क्षीर न्याय की तरह इनमें हमें सिर्फ अच्छाई को अपनाकर बुराई को छोड़ देना चाहिए. हंस क्षीर न्याय, हमने पाठ में पढ़ा था. हंस क्या करता है, ನೀರು ಮತ್ತು ಹಾಲನ್ನು ಬೆರೆಸಿದಾಗ ಹಾಲನ್ನು ಮಾತ್ರ ಕುಡಿತಾ ಇತ್ತು ಹಂಸ ಪಕ್ಷಿ. ಹಾಗೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಅಪನಾನಾ ಹೇ, ನಾವು ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು. ಬುರಾಯಿಕೋ ಛೋಡ್ ದೇನಾ ಚಾಹಿಯೆ, ಕೆಟ್ಟ ಅವಗುಣಗಳನ್ನು ನಾವು ಬಿಡಬೇಕು. ಕಳ್ಳತನಗಳನ್ನು, ಸುಳ್ಳು ಹೇಳೋದನ್ನು, ಇನ್ನೊಬ್ಬರು ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಬಾರ್ದು. ಬೇಯಿಮಾನಿ ಬಿ ಏಕ್ ಅವಗುಣ ಹೈ, ಈ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಒಂದು ಕೆಲಸಗಳು ಕೂಡ ಅವಗುಣಗಳಾಗುತ್ತೆ. बेईमानी पर व्यंग करते हुए प्रस्तुत रचना द्वारा लेखक ने सचेत किया है कि हम बेईमानी से दूर रहें. ಈ ಪಾಠದಿಂದ ನಾವೇನು ಕಲ್ತ್ವಿ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಬೇಯಿಮಾನಿಯಿಂದ, ಅವಗುಣಗಳಿಂದ ಮತ್ತು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ದೂರ ಇರಬೇಕು. ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಕೆಲಸಗಳು ಕೂಡ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತೆ, ಬೇಯಿಮಾನಿಯನ್ನು ತೋರಿಸುತ್ತೆ. ಹಾಗೆ ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣಗಳನ್ನು ಕಲಿಬೇಕು. ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಒಂದು ತಪ್ಪು ಕೆಲಸಗಳು ಕೂಡ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ.
ಇದು ನಮ್ಮ ಪಾಠ ಆಗಿತ್ತು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.